श्रोता आणि वक्ता जे काही आहे, गणपती बाप्पाचं आपण आवाहन केलं आणि गणपती बाप्पा सांगितलं की मला समजण्याची शक्ती दे, मला समज येऊ दे. आणि आपण सरस्वती मातेचं आवाहन केलं. काय असं, जोपर्यंत सरस्वतीचा आशीर्वाद नाही मिळत आपल्याला ती बाजू मांडताही येत नाही, काहीतरी उलटच होऊन जातं. आणि गुरूंचं केल्यामुळे आपल्याला कळलं की आपल्याला अनुभव हा खरा मिळणार आहे. कधी कधी कसं होतं, म्हणजे आपल्या जिभेवरचं सरस्वतीचा वास नसेल आणि आपल्याला पुष्पगुच्छ बोलायचं आहे, तर तोंडातून पुच्छगुच्छ होणार, बरोबर की नाही. हरिपाठामध्येही आपण विचार केला असेल, रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण म्हणी काय होतं पुढे, वैकुंठ भुवनी घर केले. काय जण काय म्हणतात, अनंत जन्मनी पुण्य होय. दोनदा येतं ते. सरळ आपल्या पहिल्या हरिपाठावर आपण शेवटच्या हरिपाठावर जातो. ते कशामुळे होतं, आपल्यावरती सरस्वतीचा आशीर्वाद पाहिजे ना. लगेच पहिल्या हरिपाठावर आपण शेवटच्या हरिपाठावर जातो. तर त्याच्यामुळे ह्या भगवंताचं आपल्यावरती आशीर्वाद असणे खूप महत्वाचं. आजचा दिवस हा गुरुपौर्णिमा दिवस आहे. तसं त्याला व्यास पौर्णिमाही म्हणतात. आता म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजे माझ्या पूर्वी गुरु पौर्णिमेच्या अशामध्ये दत्तात्रयांचं खूप विवरण चिंतन केलं होतं. ह्यावेळेस मी पर्टिक्युलरली व्यास पौर्णिमाबद्दल थोडंसं सांगेन, अभंगाला धरूनच सांगेन. आता छोटे मोरे माऊली आहेत, अहम मोरे, त्यांनी थोडंसं आपल्याला सांगितलं, छान सांगितलं, प्रयत्न केला त्याने. असं थोडा प्रयत्न करावा. जर लहान मुलगा थोडासा प्रयत्न करू शकतो तर मोठी माणसं करू शकतात की नाही, करू शकतात. करायला पाहिजे. जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हबप होणार, 100% होणार. मग काय आहे की एक तो मासेकरू असतो, तो मासे पकडायला जातो, त्याला मोठा मासा मिळतो. रोज मासे पकडायला जातो, छोटे मोठे मासे करायचा, त्याला मोठा मासा मिळतो, खुश होतो. बोलता एवढा मोठा मासा, आता याला मस्त घेऊन जायचं आणि मजा करायची. तो मोठा मासा घेऊन जातो आणि तो बायकोला घेऊन तो मोठा मासा कापायला जातो. कापताना त्या मासाच्या पोटातून लहान मुलाचं रडण्याचा आवाज येतो. तो बघतो, एक बाळ रडत असतो. तर बाळ रडतंय ते बघतात तर ती एक छोटी मुलगी असते. तर काय करायचं, मुलगी आली. मग ते लोक तिला पाळतात आणि तिचं नाव सत्यवती ठेवतात. काय ठेवतात, सत्यवती. तर सत्यवती अशी लहानपणापासून ती माशाच्या पोटातून जन्म झालेला असतो. जी गावामध्ये खेळायची, मैत्रिणीबरोबर खेळायची, पण काय असं तिचा जन्म माशाच्या पोटातून झाल्यामुळे तिच्या अंगाला माशाचा वास यायचा. म्हणून म्हणून मैत्रिणी तिच्यापासून लांब राहायचे, तिच्याजवळ नाही यायचे. अशीच ती एकोपापणाप्रमाणे ती मोठी होत गेली. पण जशी मोठी होत गेली ती वडिलांना मदत करायला लागली. वडिलांबरोबर ती नावेतून फिरायची, एका तीरावरून दुसऱ्या जाण्यासाठी ती वडिलांना मदतही करायची. एक वेळेस असं होतं की वडिलांना वाटतं, वडील कामानिमित्त बाहेर जातात आणि ती बोलतात की ही नावेकडे तू लक्ष ठेव. मग ती नावेकडे लक्ष ठेवते आणि संध्या होत असते त्यावेळेस एक ऋषी येतात. त्या ऋषींचं नाव आहे पराशर ऋषी. तर पराशर ऋषी म्हणतात की मला त्या तीरावर जायचं आहे, तू नेशील का. तुम्ही मी कसं नेणार, नाही पण मला तू म्हणे मला खूप महत्वाचं काम आहे, तू नेशील का. तर ती बोलते ठीक आहे मी तुम्हाला नेते. मग ती पराशरीला त्या बोटीत बसवते आणि एका तीरावरून दुसऱ्या तीरावर ते जात असते. जाता जाता पराशर ऋषींच्या मनात येतं की सुंदर स्त्री आहे, तर तिला ते सांगतात की तू माझ्याशी गुप्त विवाह करशील का. गुप्त विवाहाचं तिच्याकडे विषय टाकतात. ती विचार करते हे होऊ शक्यताच नाही. पण ते काय करतात, तिला सारखी विनवणी करतात की तू कर. आणि बोलता बोलता ती बोलते की माझ्या अंगातून माशांचा वास येत आहे, तर तुम्हाला कसं चालेल. असं विचार करता करता पराशर ऋषी मंत्र हे करतात आणि तिच्या अंगातून कस्तुरीचा वास तयार होतो, कस्तुरीचा वास सुटतो. ती खूप आनंदात होते आणि ती खूप आनंदात आणि बोलते की ती गुप्त विवाह करायला तयार होते. मग त्यावेळेस एक पराशर ऋषी मंत्र करतात. थोडंसं रात्र होते, ह्यांचं दोघांचं लग्न होतं आणि बाळही होतं. तर सत्यवती आणि पराशर ऋषी
यांच्या एकत्रितप्रमाणे आल्यानंतर एक बाळाचा जन्म होतो आणि ते बाळ म्हणजे कोण? वेदव्यास. तर हे वेदव्यास लहानपणापासून इतके ते अभ्यासात आणि ऋतू असायचे, ते तपश्चर्या करायला जंगलात जायचे, तपश्चर्या करायचे, दिवस रात्र तपश्चर्या करून करून त्यांनी पहिलं वेद होता, पण या वेदामध्ये 4 विभाजन केले: सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. हे 4ही वेद तयार केले वेदव्यासांनी. परत पहिलं जे प्रवचन केलं विश्वाचं, भागवताचं प्रवचन केलं ते वेदव्यासांनी केलं. म्हणजे वेदव्यासांचा जन्म आणि पहिलं प्रवचन हा ज्या दिवशी झाला तो हा गुरुपौर्णिमेचा दिवस. म्हणून व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. असंच म्हटलं तर एक तुम्हाला छान आत्मकल्याणाचं उदाहरण देऊ इच्छितो की एक नरेश नावाचा व्यक्ती होता. खूप मेहनत करायचा तो, खूप मेहनत करायचा. त्याला विचारायला की आपण व्यवसाय करूया. त्याने व्यवसाय केला. लोक त्याला बोलले तू व्यवसाय तर तुला काही फायदा होत नाहीये. एखाद्या व्यवसाय तू टाकला नाही की हे असं आपण व्यवसाय करूया की ग्रोसरीचं दुकान टाकूया, त्याला फायदा होत नाहीये, तुला काय जमत नाही, तुला काय समजत नाही. मग त्याने ते व्यवसाय सोडून दिलं. तो घरी आला, एकांतात बसला होता. तो पत्नीशी बोलला की काय करू? म्हणजे तुम्ही दुसरा व्यवसाय सुरू करा. ते दुसरा व्यवसाय टाकतात. उदाहरणार्थ त्यांनी दुधाचं किंवा दही विकायचा व्यवसाय टाकला. त्यामध्येही त्याला लाभ नाही आला. लोक त्याला बोलायला लागले की तुला काय समजतच नाही. मग तो परत बायकोशी बोलला, ते दुकान बंद केलं परत. पण काय करायचं? मग तो स्वकल्याणासाठी हिंडू इथे तिथे फिरू लागला. फिरता फिरता त्याला गुरु बसलेले दिसले आणि त्यांनी गुरूंकडे विचारलं. प्रत्येक गुरु ज्ञान देत होते. ते गुरु ज्ञान देत असताना जे शिष्य बसले होते ते ज्ञान अवगत करत होते. हे तिथे गेले आणि यांचा प्रश्न मांडला की माझं स्वतःचं मूल्य समजत नाहीये, ते मला मूल्य तुम्ही समजावं. गुरुने शांत बसले. गुरु म्हणजे कोण? शांत बसले. आणि गुरु म्हणजे हे गौतम बुद्ध गुरु होते, विष्णूचाच अवतार. त्यांनी काय केलं? खिशात एक मूल्यवान वस्तू काढली. ही वस्तू घे आणि हिचं मूल्य काय आहे हे मला तू विचारून ये. हातात ते मूल्य नाही घेतलं. छोटंसं लाल कलरचं चकाकणारं ते वस्तू होतं. ते गेले कोणाकडे? जो कलिंगड विकतो त्याच्याकडे गेले. त्याला बोलले, अरे याचा मूल्य काय मला सांग बघू. बोला इसका मूल तो मुझे पता नहीं है, लेकिन इस मूल के बारे में मैं आपको 5 कलिंगड देता हूँ. बोला मी तुम्हाला काय म्हटलं की मला याचं मूल्य सांगा, मला 5 कलिंगड पाहिजे असं नाही पाहिजे. तर त्या व्यक्तीने त्याला 5 कलिंगड द्यायचं सांगितलं त्या मूल्याबद्दल. त्याने ते मूल्य घेतलं, वस्तू घेतली, दुसरीकडे गेला. महाराज दुसरीकडे गेला तर तिथे ते कडधान्य विकणारा एक माणूस होता, तांदूळ गहू वगैरे. त्याला विचारलं, महाराज मला याची मूल्य काय ते सांगा. बोलतोय बहुत अच्छा है, एक काम करू, ये मूल्य रखो, मैं तुमको 50 किलो तांदूळ देता हूँ. त्यांच्याकडे मूल्य काय वाढलं? 50 किलो तांदूळ वाढलं ते. त्यामुळे मला याचं मूल्य पाहिजे आहे, मला खरं कोणतं सांगत नाहीये. मग त्याने ते परत घेतलं त्याच्याकडनं आणि तो गेला सोनाराकडे. सोनाराला म्हणाला की ये मूल्य है. बोलतो ये तो मूल्यवान लग रहा है, एक काम करो, इसका मैं तुमको 30 लाख रुपये देता हूँ. बोले इसका मूल्य क्या है वो तो मुझे बताओ. ते काही सांगितलं नाही. मग ते कोणाकडे गेले? जोहरीकडे. जो दुकान असतो ना जोहरीचं मोठं, सोनार वेगळा, जोहरीकडे गेला. त्याला विचार की याचं मूल्य काय. त्याने बघितलं, अरे तर खूप मोठं रुबी होतं, रुबी. आणि ते रुबीचं बोलतो जर पूर्ण विश्व जरी विकलं ना तरी पण याचं मूल्य मिळणार नाही, याचं एवढं मूल्य आहे. मग ते मग त्याला त्याचं मूल्य समजलं की हा खूप मूल्यवान वस्तू आहे. तीच मूल्यवान वस्तू तो परत घेऊन आला आणि गुरूंकडे दिलं, गौतम बुद्धांकडे. ते ह्याचं मूल्य असं आहे की ह्याचं एवढं मूल्य आहे की ह्याचं मूल्यच नाही, एवढं मोठं मूल्य आहे. तर भगवंत म्हणाले की हेच तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःचं मूल्य हा आपण स्वतःच करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण देहाचा उद्धार केला पाहिजे. जसं त्या हिऱ्याचं मूल्य होतं ना, जसं आपलं पण मूल्य आहे, तर त्याचप्रमाणे आपणही आपलं कल्याण केलं पाहिजे. पहिल्या भागात काय लिहिलं आहे चरणामध्ये? श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. मला सांगा, जेव्हा आपलं
युद्ध झालं महाभारतामध्ये कौरवांविरुद्ध पांडव. 11 लक्ष सैन्य कौरवांचे आणि 7 लक्ष सैन्य पांडवाचे. कोणाचं युद्ध कोण जिंकायला पाहिजे सांगा मला. बघा कौरव बरोबर, कारण त्यांचे सैन्य जास्त होते. पण श्री गुरु सारिका असता पाठीराखा. भगवंत पांडवांच्या मागे कोण होते? श्री गुरु होते ना, श्री गुरु होते. आणि पांडवांना श्री गुरुने ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानातून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. जेव्हा जेव्हा प्रश्न पडले अर्जुनाला, त्याच्यामध्ये 18 अध्यायाप्रमाणे दिलेत. कर्मयोग दिला आहे, भक्तियोग दिला आहे, वेगवेगळे प्रश्न पडले. मनाचा उद्धार, योगियांचा उद्धार, त्याच्यातून त्यांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे भगवंताने अर्जुनाला असं काही सांगितलं जेणेकरून कल्याण होईल आणि जगाचंही कल्याण होईल. आणि त्यांच्या मागे पांडवाच्या मागे गुरूंचा आशीर्वाद होता म्हणून त्यांचा पुढे उद्धार झाला. बरोबर की नाही? तसं नवे म्हणता जर म्हटलं तर आपल्याला सगळ्या माहिती, द्रौपदीच्या वेळेस काय झालं? संकटात होती ना ती पण. मग त्या संकटातून तारलं कोणी? हो, गुरुनीच तारलं ना. तर श्री गुरु असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. असं गुरुने दिलेलं नाम स्मरण आणि गुरुने दिलेली दीक्षा आपण चालू ठेवायची आणि गुरुचं स्मरण करायचं. म्हणजे गुरूंचा आपल्या पाठीमागे आशीर्वाद हा असतोच. तर भगवंताचे नामस्मरण कसे करतो? नामस्मरणे करतात ना, तसं आपण करूया. ठीक आहे. श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, स्वामी समर्था तव शरणं, स्वामी समर्था तव शरणं, स्वामी समर्था तव शरणं, स्वामी समर्था तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, नृसिंह सरस्वती तव शरणं, नृसिंह सरस्वती तव शरणं, नृसिंह सरस्वती तव शरणं, नृसिंह सरस्वती तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्रीपादवल्लभ तव शरणं, श्रीपादवल्लभ तव शरणं, श्रीपादवल्लभ तव शरणं, श्रीपादवल्लभ तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं, श्री गुरुदत्ता तव शरणं. काय आहे, आपण थोडंसं भजन केलं याचा अर्थ काय आहे की कलियुगामध्ये दत्तात्रय भगवानचे अवतार झाले. श्रीपाद श्री वल्लभ हे पहिला अवतार, दत्तात्रय हे पहिला अवतार, श्रीपाद वल्लभ, नंतर नृसिंह सरस्वती आणि नंतर स्वामी समर्थ. म्हणतात की भगवंताचे अवतार हे चिरंजीव आहेत. जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो ते आपल्यामध्ये प्रगट होतात किंवा आपल्या इथे अद्रूप रूपामध्ये असतात. तसं म्हटलं तर आपले जे गुरु आहेत विठ्ठलनाथ महाराज, शिंदे महाराज, यशवंतनाथ महाराज, हे सगळे इथे उपस्थित आहेत कारण की आपण त्यांचं नामस्मरण करतो आहोत. आपण त्यांना आवाहन करतो, ते आहेत उपस्थित इकडे, आपल्या पाठीमागे आहेत आणि त्यामुळे आपण आपली ही रोजची ही चालू आहे.
आता सांगा की सगळेजण वारीला आपल्यावर आले होते, खूप मोठा म्हणतात ना इंग्लिशमध्ये चॅलेंज होता की आपल्याला हे सगळं व्यवस्थित पूर्ण करायचं आहे. उदाहरणार्थ आमच्या सौभाग्यवतीच 1 आठवड्यापासूनच, कारण की यावेळेस महादेव बाबा नव्हते, सगळे महादेव बाबा करायचे. कसं होणार आठवड्याभरापासून तिच्या मागे विचार होता की कसं होणार. बोलताना पण तिच्या मन त्याचं हळवं व्हायचं, कसं पूर्ण होणार. पण सगळ्यांनी एकमेकांकडे कसं एकजुटीने आम्ही एकत्रित होतो की आम्हाला काही करून आपली ही वारी पूर्ण करायची आहे. तरी पण आपले योगेश सलांचे महाराज होते मदतीला, ते दरवर्षी असतात, त्यांचा मोठा हात होता, खूप मदत केली. पण सगळ्यात मोठा हात होता आमचा महादेव बाबांचा. महादेव बाबाच नव्हते आणि एवढ्या लोकांचं 200-300 लोकांचं कसं प्रयोजन होणार. तर हा विचार सारखा मनामध्ये खेळत राहायचा. कधी कसं होतं माहिती आहे की विचार करून ना तो मोठा विचार होतो, म्हणजे कसं होणार की नाही होणार. दुसऱ्या दिवशी आपल्याकडे आपले हे नाथ बाबांचे पुत्र आले. लगेच एनर्जी डबल झाली, कारण की कोणीतरी मदतीला आलं, कोणीतरी नाथा आला ना, आणि त्यानेही आम्हाला मदत केली. म्हणजे असं वाटत की अर्धवट आहे, पण तो आल्यामुळे काय झालं की थोडंसं आम्हाला पॉवर मिळाली, की आम्हाला मदत मिळाली. आणि बाबा जेव्हा आले तेव्हा नाथा गेले. बाबा आले, नाथाबद्दल बोलले की बाबा आले नाथा, आता मी माझं काम जाता मी निघणार. बहुतेक नाथांचा विचार केला की महाराज आल्यानंतर मी निघणार, पण तोपर्यंत तो आमच्या पाठीशी राहणार, त्याने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. पण परत 2 दिवस होते तर काय होणार, तोही विचार झाला. आमच्या सौभाग्यवती म्हणाला की लगेच दुसऱ्या दिवशी मेस्त्री महाराज आले. विचार करा, म्हणजे एवढं मोठं संकट होतं किंवा मोठं विचार होता, त्याच्या मागे आम्हाला आशीर्वाद कोणी दिलं? सद्गुरूंचा आशीर्वाद होता, म्हणून तर नाथा आले ना. सद्गुरूंचा आशीर्वाद होता म्हणून मेस्त्री पाठीशी आले ना. आणि आपला हा प्रयोजन सगळं व्यवस्थित कशामुळे झाला? त्याच्यामुळे झाला. भगवंताचा आशीर्वाद होता, म्हणून सद्गुरूंचा आशीर्वाद होता, म्हणून आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला. श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. एवढं मोठं हे याचं. मी तुम्हाला आपलं करंट उदाहरण देऊन सांगितलं की सध्या काय परिस्थिती होती पंढरपूरला आणि आम्हाला काय अनुभव आले ते मी सांगतो तुम्हाला. बाबा, आम्ही वारीमध्ये उभे होतो आणि आम्ही दुपारी 12ला उभं राहिलो आणि रात्री 12 वाजता आमचं दर्शन झालं. पाय दुखत होते लोकांचे, पण 12 तास आम्ही राहिलो. त्याच दिवशी प्रवचनात मी सांगितलं की एक तप हा 12 वर्षाचा असतो. आपल्याला 12 तास का लागले? आपण 12 तास केले म्हणजे आपण एक तप केला समजून घ्या, कारण की आपल्याकडे भगवंताने तप करून घेतला. 12 तास उभे राहिलो, आपल्याकडे एक तप झालाही. आणि 12 तास एक तप पूर्ण झाला म्हणजे विचार करा की लोक 12 वर्ष तप करतात आणि 12 तासाला आपलं एक तप पूर्ण झालं आणि विठ्ठलाचं दर्शन झालं, चरण स्पर्श दर्शन झालं. केवढं मोठं हे भाग्य. आणि चालता बोलता महाराज आम्हाला रस्त्यामध्ये काही भगवंत भेटत होते. काय बोलायचे? रामराम बोला, रामराम बोला, माऊली रामराम बोला. बरं वाटायचं. मग थोडे पाय दुखायला लागले ना, 2-3 पोरी असायच्या, रामराम बोला. असं म्हटलं, जसं मी ट्रेनमधनं पाय खाली ठेवला, समोर 2 माणसं, रामराम बोला, रामराम बोला. म्हणजे भगवंत गुरु पाठीशी होते म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला नकारात्मक पुढे जाणवलं नाही. आमच्या पाठीशी कोणतरी होतं म्हणून आम्हाला कुठून ना कुठून तरी ऊर्जा मिळत होती की तुम्ही पुढे जा, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आम्हाला एवढा मोठा अनुभव होता. नव्हे तर आम्ही जेव्हा दर्शनात होतं, आम्हाला आमच्याबरोबर आमचे महाराज, माझे गुरुवर्य नलावडे महाराज माझ्या सोबतच होते. असं झालं की मी महाराजांचा हात पकडूनच विठ्ठल दर्शन घेतलं. एवढं आत्मीयता माझी झाली की मी माझ्या गुरूंबरोबर मी भगवंत दर्शन घेतलं. भगवंत माझे गुरु माझ्या बरोबर होते, आम्ही एकत्र होतो असं जाणवत होतो आणि आम्ही एकत्र पाय ठेवत ठेवत माऊलीचं दर्शन घेतलं. हा अनुभव कशामुळे होतो हो? हा अनुभव होतो कारण की गुरूंचा आशीर्वाद पाठीशी होता. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताने काय सांगितलं इकडे? राजाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. ती श्रीमंत आहे भरपूर, राजाची राणी आहे, खूप श्रीमंत आहे, तिच्याकडे सगळं काही आहे ना. जर तिच्याकडे सगळं काही आहे तर तिला कशाने कोणा काय मागेल? मग आपल्याकडे पण गुरु आहेत ना, सर्व काही आपल्याकडे आहे, तर आपल्याला काय हवंय? ह्या मर्मात आपल्याला ते सांगायचं आहे. राजाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. त्याप्रमाणे आपल्या मागे भगवंताचा आशीर्वाद, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आहे आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेच ना हो. तसं म्हटलं
तिसऱ्याचं नाव सांगितलंय कल्पतरू तळवडी जो कोणी बेसला काय म्हणून त्याला ज्ञानादेव म्हणे तरलो तरलो आता उतरवलो गुरुकृपे. मला सांगा एक मोठं झाड आहे, कल्पवृक्षाचं झाड आहे. कल्पवृक्ष म्हणजे माहिती आहे आपल्याला की हा कल्पवृक्ष आहे, शेवटे ते सगळं काही तिथे मिळतं. त्याच्या खाली एखादा साधू तप करायला बसला असेल, त्याला काय कमी भासणार आहे का हो? त्याला सगळंच मिळणार ना त्याला, कारण कल्पतरूच्या छायेत आहे तो. त्याच्या मागे ईश्वराचा आशीर्वाद असणार आहे, गुरुंचा आशीर्वाद असणार आहे, सगळं काही असणार आहे. कारण की तो सद्गुरूंच्या आशीर्वादाखाली आहे, कल्पतरूच्या खाली बसलेला आहे. तसंच आपल्या जीवनाला आपण काय मार्ग पकडलाय? आपण परमार्थिक मार्ग पकडलाय आणि भगवंत आपल्या पाठीमागे आहे. भगवंत पाठीमागे आहे. गुरुरूप आपल्या मागे, निर्गुण रूप आपल्या पाठीशी आहे ना कोण ना कोणतरी. तसंच आहे, जसं त्या तपस्वीला जर काही गरज नाही आहे कारण की त्याला सगळं मिळत आहे, तसं आपल्या पाठीमागे सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. तो असल्यामुळेच आपल्याकडे एवढी आपल्या शक्ती कशामुळे मिळते? आपल्याला बोलण्याची जी शिक्षा आहे, जे आपल्याला बोल येतात, तो आपला आशीर्वाद नसतो, भगवंताचे सद्गुरूने आपल्याला दिलेला हा बोध आहे. असं आहे ते. शेवटी माऊलीने काय सांगितलंय? काय ते नाही, ज्ञानदेव म्हणले तरलो तरलो आता उद्धरलो गुरु गुरु. तर आता काय म्हणायचं आहे की भगवान ज्ञानदेवाचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. नावातच काय आहे? निवृत्ती आहे. नावातच निवृत्ती आहे ना. आता हे बोध कोणी दिला? बघा, बाबांना सांगितलं, नवनाथांचं सांगितलं. हे बाबा म्हणाले की गोरक्षनाथांनी जेव्हा मच्छिंद्रनाथांना भूक लागली म्हणून गोरक्षनाथ गेले, बरोबर. गोरक्ष, जालंधर, चरपटाक्ष, अडबंग, कानिफ, मच्छिंद्राद्या, चौरंगी, रेवानक, भर्तरी, सज्ञा, हे अशी नवनाथांची नाव आहेत. पहिले मच्छिंद्रनाथ, नंतर गोरक्षनाथ. आपल्या गुरूंना वडे पाहिजे होते, म्हणजे पहिल्या जेव्हा गेले तरी आणलं ते वडे आणले, तर गुरूंना आवडले, मग परत वडे आणायला गेले. मग त्यांना ते भगवंताने तेव्हा त्यांना ते डोळे काढून दिले आणि नंतर मग मच्छिंद्रनाथांना ते जाणवलं आणि त्यांनी त्यांचे डोळे परत आणून पण दिले. हा म्हणण्याचा अर्थ काय आहे की आपली ही परंपरा ही आदिनाथापासून आलेली आहे. आदिनाथांकडून ही जे ज्ञान होतं हे पार्वतीला देताना मच्छिंद्रनाथाने मत्स्याच्या पोटात असताना ते ग्रहण केले, बरोबर. मत्स्याच्या पोटात ग्रहण केले आणि मत्स्याच्या पोटातून जेव्हा ते किनारा लागले, त्यातून एक जे अंड आलं, त्यातून बाल आलं, ते मच्छिंद्राने बोध गोरक्षासी दिला. मग हे जे मच्छिंद्राला जे बोध कोणी दिलं? भगवान शंकराने दिलं आणि दत्तात्रय भगवंताने दिलं. कारण की लगेच आता आपल्यालाही बोध मिळालाय की नाही मिळालाय? आपल्यालाही मिळालाय. आज सकाळीच मी उठलो, आमचे चेतनजी मला म्हणतात, बाबा पप्पा गुढीपाडव्याच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मी म्हटलं त्याला, म्हटलं अरे पहिले गुरु मम्मी आणि पप्पा. नाही बोलतो, पहिलं आपण आईच्या पोटात होतो म्हणून आपले पहिले गुरु देव बोलतो, पण आईच्या पोटात होतो ना, तर बोलतो गुरु आपले पहिले देव. म्हटलं ठीक आहे. म्हणजे आपण जसं मच्छिंद्रनाथ जेव्हा आले त्यांना ज्ञान प्राप्त नव्हतं, पण त्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी दत्तात्रय भगवंतांना पाठवलं. दत्तात्रय भगवंतांनी त्यांना एकत्र हात पकडून भगवान शिवकडे गेले आणि भगवान शिवने मिळून मच्छिंद्रनाथांना तो बोध दिला आणि तोच बोध मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिला. गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि गोरक्षाने हे बोध गहिनीनाथाला दिला. आणि एकदा तपोवनात जेव्हा निवृत्तीनाथ फिरत होते, मोठा सिंहाचा डरकाळी आवाज आला. आता सिंहाचा डरकाळी आवाज का आला असेल बरोबर? कारण की त्यावेळेस निवृत्तीनाथांना ज्ञान प्राप्त द्यायचे होते म्हणून गहिनीनाथांनी केलेलं असेल ते. मग निवृत्तीनाथ धावत एका गुंफेमध्ये शिरले. तिथे भगवान आपले सद्गुरू गहिनीनाथ बसले होते. त्यांनी बोध त्यांना दिला आणि हाच बोध निवृत्तीनाथाचा माऊलीने कोणाला दिला? ज्ञानदेव महाराजांना दिला. पण हा बोध कसा दिला? गुंफेत दिलेला होता. पण हा ज्ञानेश्वर माऊलींना हा बोध आपल्या सगळ्यांकडे पाठवायचा होता म्हणून भगवंताने आपल्याला ज्ञानेश्वर रूपीमध्ये ते अवतरण करून सोप्या याच्यामध्ये दिलेलं आहे. आता मला सांगा, ज्ञानेश्वरी ही पण सद्गुरूच आहे ना हो. तुकाराम गाथा सद्गुरूच आहे. आपण नाथ संप्रदायी आहोत, बरोबर. आता महाराज यांच्यामध्ये मला काय दिसतं? बाजूला तुम्हाला विचारतोय, काय दिसतंय? कोण आहेत ते? देव आहे. प्रत्येकामध्ये देव आहे. आपण काय घेतलंय? आपण ब्रह्मतत्व घेतलेलं आहे. आपण काय म्हटलं आहे की सगळ्यामध्ये देव आहे. प्रत्येकामध्ये देव दिसला पाहिजे आपल्याला.
आपल्या नाथ संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला तो बोध झाला पाहिजे की प्रत्येकामध्ये भगवंत हा आहेच आहे. श्री गुरूंचं जसं नामस्प हे आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा पण गुरुमंत्र म्हणजे ब्रह्ममंत्रच आहे. तर मला काय म्हणा बाबा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा म्हणजे माझा आत्मा, दिगंबरा म्हणजे परमात्मा, म्हणजे आपण परमात्म्याला आवाज होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ हे गुरूंचं नाव, म्हणजे आपण भगवान, आपण स्वतःचा आत्मा आपण गुरूंना हाक मारतोय की मी ब्रह्मच आहे. तर आपण तसं एक हाक मारूया, ठीक आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु गुरुवे. कारण त्यांना जो ज्ञान मिळाला त्यांच्या सद्गुरूंकडून, तोच ज्ञान आपल्याला आपल्या सद्गुरूंकडून मिळाले ना. मग आपणही म्हटलं पाहिजे ना, आम्ही सगळे तरलो तरलो सद्गुरु कृपे. तरी आपल्याला तेच ज्ञान मिळालं आहे. हो, माऊलींनी तिथे सांगितलंय, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. मग आपल्या सर्वांवर पण गुरुची कृपा झालीच आहे ना. मग आपणही तरलो आहो ना. पण भाव कसा हवा, तसा भाव असावा. भगवंत आपल्याला ज्ञान दिलं आहे, प्रत्येकामध्ये देव सांगितलेलं आहे. आपल्याकडनं काय होतं, आपण मायेमध्ये अडकलेलो आहोत ना. हो, सगळे हे मायेने पसरलेले आहोत. आपल्याकडे चुका का होतात की आपण वाराप्रमाणे देव बदलत राहतो. सोमवारी एक देव, मंगळवारी दुसरा देव, बुधवारी तिसरा देव, गुरुवारी चौथा देव, शुक्रवारी परत शनिवारी, परत रविवारी, वाराला आपण देव बदलतो. पण आपल्याला तत्व सांगितलं ना. हो, एकच तत्व आहे. आपल्याला गुरुबोध झाल्यामुळे एकच तत्व म्हणजे पांडुरंग हा एकच तत्व आहे. ब्रह्म विष्णू महेश हे एकच तत्व आहे. एक मोठं झाड आहे आंब्याचं, बरोबर नाही. आंब्याचं झाड असतो आंब्याचा, खाली काय असतं, त्याला मूळ असतं आणि झाडाला फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, बरोबर. तसं हे जे मूळ आहे ना, मूळ हे आपलं पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगातूनच हे पसरलेले देव आहेत सगळे. म्हणजे प्रत्येक देव हा आहेच, प्रत्येक देव हा आहेच. गणपती बाप्पा पण आहे, सरस्वती पण आहे, सगळे आपले कुलदैवतही आहेत, सगळे आहे. पण हा बोध झाला पाहिजे की हा जो तत्व जो आहे हा एकच आहे. हा तत्व जो आहे एकच आहे. पण हा बोध होणार कसा. हो, बरोबर ना. हा बोध होणार कसं. तसं माऊलीने तिसरा अध्याय सांगितलंय बघा. बुद्धी इंद्रिय ह्या गोष्टी आहेत. ह्यातून आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ह्या गोष्टीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मन, बुद्धी, मन आणि इंद्रिय, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याकडे ज्ञान आहे, विवेक बुद्धी आहे ना. हो, आपल्याला समजतं कोणाची पूजा करावी, कोणाची पूजा नाही करावी, निर्गुण रूपी पूजा करावी की थोतांड पूजा करावी, लोक करतात तसं करावी, तसं नाही ना. कारण आपल्याला विवेक बुद्धी आहे. आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काहीतरी फरक आहे ना. हो, हा, आपल्याला बघा तिथे एक उदाहरण मी दिलं होतं. जेव्हा आपण जेवायला बसतो वेगवेगळे पदार्थ असतात, बरोबर. त्यातला आपण एकच पदार्थ घेतो ना. हो, एकच पदार्थ, आवडता पदार्थ उचलतो. तसंच आपण एकाग्रता ठेवली पाहिजे एका भगवंताची. पण तत्व हा एकच आहे, ते तत्व समजायला पाहिजे. ते तत्व समजलं तर बाकी निघून गेले ना, षडविकार निघून गेले. स्पर्श, रूप, रस, गंध, बोल आणि मन, ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, ताबा मिळवायचा आहे ना. हा ताबा कसा मिळणार. हो, नामाने मिळणार ना. नामाशिवाय काही प्राप्तच नाही. आपल्याला भगवंताने नाम दिलेलंच आहे.
भगवंताने आपल्याला नाव दिलेलंच आहे ना, त्या नामामध्ये तरुण तरुण आपण आपला उद्धार केला पाहिजे ना हो. तर हे उद्धार करण्यासाठी बसा बसा. तर हे उद्धार करण्यासाठी भगवंताने आपल्याला वेगवेगळे ठिकाणे केले आहेत, तीर्थक्षेत्र केलेले आहेत, किंवा हे जे सण जे होतात, गुरुपौर्णिमा घ्या किंवा वेगवेगळे सण आहेत, गणेश जयंती आहे. भगवंत काय म्हणतो की मला तुम्ही विसरू समजा तुम्ही मला विसरलात, माझं नाम घेत नाही तरी पण तुम्हाला मी आठवण करून द्यायला हे सगळं ठेवलेलं आहे ना. तरी आपण म्हणू बाबा की गुरुकृपेने आलेलं आहे ज्ञान आहे की आपण ब्रह्मज्ञान म्हणतो. चांगल्या माणसामध्ये पण ब्रह्म आहे, वाईट माणसामध्ये ब्रह्म आहे, बरोबर. चांगले गुण आणि वाईट गुण दोन्ही आहेत. तर आपण माईक मनुष्य का बोलणार? ब्रह्मतत्व आहे ना, सगळ्यांमध्ये देव आहे ना. माझ्यात पण तोच देव आहे, ताईंच्या पण तो देव आहे, तो खून करणारा त्याच्यात पण तो देव आहे. पण भगवंत म्हणतो इकडे की वक्ता आणि अव्यक्ता हे वेगळ्या गोष्टी आहेत. जो ते गोष्टी करतो जे नाही पाहिजे तिथे मी कधीच नसतो, पण जिथे नामस्मरण होतो, जिथे माझं प्रवचन कीर्तन चालू होतं तिथे मी असतो, नको त्या ठिकाणी मी नसतो. कारण की ब्रह्मतत्वाचा लोकांनी याचं काय म्हणतात, त्याचं डेफिनेशन म्हणतात ना, त्याचं व्याख्या वेगळी सांगितलेली आहे की करणं म्हणजे वाईट करतो म्हणजे ब्रह्म म्हणजे आणि ते पण तेव्हा झालं, असं नाहीये. भगवंतांनी सांगितलं आहे की करणारा आणि तो वाईट करणारा तो वेगळा आहे. मी वाईट करणारा मी नाहीच आहे, ते वेगळं आहे. पण त्यांना सुधारावं, त्यांना बुद्धी द्यावी म्हणून मी तीर्थस्थान केले आहे. म्हणून मी या जे काही दिवस आपले ठेवलेले आहेत ते ठेवलेले आहेत, जेणेकरून तेही आपलं कल्याण करून घेतील. आपण पांडुरंग दर्शन घेतलं, आपण चंद्रभागेमध्ये केलं. साधं सोपं आपल्याला एक सावतामले, तुम्हाला माहिती आहे सावतामले जे संत होऊन गेले, ते जे संत होते त्यांनी कधी पांडुरंगाचं दर्शन केलं नव्हतं. ते आपल्या मळ्यात काम करायचे, गाजर वांगी वगैरे ते वगैरे असं ते करायचे. तर आणि त्यांच्या शेताच्या शेजारून काही वारकरी जायचे. वारकरीची दिंडी जायची, ती खूप मोठी दिंडी होती त्यावेळेस, नावाजलेली होती. त्याची मोठी माणसं तिकडे गेल्यावर त्यांना मोठा आदर मिळायचा. ते जात होते, तर त्यांच्या मुलीने बघितले की वाडीला चालले आहेत, पांडुरंग दर्शनाला झाले आहेत. तर तिने एका गाठोड्यामध्ये हे सगळं घेतलं, रताळे वगैरे सगळं घेतलं आणि म्हटलं एवढं माझ्या पांडुरंगाला द्या. ती लहान मुलगी होती 8 वर्षाची, पांडुरंगाला द्या. तेव्हा त्यांनी काय केलं हो, त्यांनी बघितलं हे कुजलेले गाजर, हे कुजलेले कांदे, हे कुजलेले वांगी, पेरू टाकले आणि पायाने तुडवले. त्या वारकऱ्यांनी ते तुडवले आणि ते तुडवताना ती मुलगी, छोटीशी मुली रडू लागली. सावतामाली आले, अरे 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 हे काय केलं? ते म्हणतात की तुम्हाला जर माणसातला देव दिसत नाही तर तुम्हाला तो पांडुरंग कसा दिसेल हो? संतांनी सांगितलं जाते की तुम्हाला माणसामध्ये देव दिसला नाही तर तुम्हाला पांडुरंग कसं दिसेल? त्याने हा विचार केला नाही ते गेले निघून. पण ते जेव्हा पांडुरंग दर्शन केलं, पूर्ण दिंडी जेव्हा पांडुरंग दर्शन करायची त्यावेळेस मूर्ती गायब होत होती. त्यावेळेस मूर्ती गायब झाली. म्हणजे बघा ना, म्हणजे आणि त्या मुलीने जेव्हा ते टाकले होते ना हे सगळं, तेव्हा मागून एक त्यांचाच मळ्यातलं काम करणारा तो घेऊन गेला आणि तेव्हा ती मुलीला म्हणले की हे तू पांडुरंगाला दे, आणि त्याला म्हणलं की येऊन जा बिगी. म्हणजे पांडुरंगाला कारण शेताची खूप नुकसानी झाली आहे, तू येऊन जा बिगी. तर हे ते घेऊन गेलं आणि त्याने मॅसेज तिकडे पांडुरंगाला दिलं की असं सावताच्या मुलीने तुम्हाला येऊन जा बिगी सांगितलंय. असं करून ते आपण ते दिलेलं जे होतं ते भगवंतानी खाल्लं. जे पायाने तोडवलेलं होतं गाजर वगैरे ते त्यांनी खाल्लं, पांडुरंग स्वतः खाल्लं. आणि पण तेव्हा ते दिलेलं जे होतं सावतामळ्याचा जो दास काम करायचा तो आला, पण पांडुरंग बरोबर घेऊन नाही आले ना. मग त्या मुलीने विचारले पांडुरंग कुठे आहे? येत आहे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पांडुरंग काय येत नाही. मग ती आजारी पडली आणि ते जे दिंडीला गेलेले त्यांना भगवंत दर्शन झालं नाही. त्यांनी नामदेवाने सांगितलं की आम्हाला दर्शन होत झालं नाही पांडुरंगाचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पांडुरंगाला तर भगवंतांनी दर्शन दिलं होतं ना, त्यांच्याशी बोलायचे. पण नामदेवा बोलायला गेले, नामदेवांना पण दिसते दर्शन झाले, ते नामदेवांना पण पांडुरंग दर्शन झालं नाही. मग शेवटी त्यांना असं मग ज्ञानेश्वर महाराज आले. त्याने बघितलं तेव्हा त्या पांडुरंगाच्या मूर्तीतून एक दिव्य ज्योत निघत गेली, म्हणजे त्याच्या पाठीशी गेली. ती दिव्य ज्योत कुठे गेली? सावतामाळ्याच्या मळ्यात गेली. बघा वारी न करता पावन झाली ना, वारी न करता पावन झाली. इथे भगवंत सद्गुरु रूपे राहिले ना, बरोबर की नाही?
आपण म्हणतो भगवंतानेच दत्त भगवानचा अवतार पण भगवंत श्री विष्णूचाच आहे ना. भगवंत इथे उपस्थित झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला, माळा पूर्ण फुलफुलला. तर असं आहे भगवंताचे विचित्र, म्हणजे खूप विचित्र आहे, खूप चांगल्या अशा हे आहेत की जेणेकरून भगवंत पाठीशी असतो आणि उद्धारही करत असतो. असं हे भगवंत असं आपण नामस्मरण करत राहायचं आणि आपण सगळ्यांनी स्वतःचं कल्याण करत घ्यायचं. आणि काय करायचंय हो, आपल्याला मायावती विजय मिळवायचा आहे ना. मायावती विजय मिळवून साधन आपल्याला मिळालं आहे, तो साधन फक्त आपल्याला करायचं आहे. जे आपल्याला नामस्मरणाचं नाम दिलेलं आहे भगवंताने ते करायचं आहे. आणि प्रत्येकामध्ये भगवंत शोधायचं आहे. प्राण्यांमध्ये पण मनुष्य आहेच आहे, बरोबर ना. आपल्याला माहिती आहे ना की नामदेव महाराजांनी गाढवाला हे दिलं होतं, काशीवरून गंगा दिली होती ना, एकनाथ महाराजांनी दिलं होतं. मग गाढवाला पण उद्धार केलं ना, बरोबर की नाही. मग त्या गाढवामध्ये होतं का. आणि मला सांगा, जेव्हा ज्ञानेश माऊलीने रेड्याच्या मुखी जेव्हा वेद वदवले ते आपण मान्य करतो की त्या रेड्यामध्ये भगवंताचं अस्तित्व होतं. तर मला सांगा, बाकी जे प्राणी आहेत ज्याच्यामध्ये आपण अन्याय करतो त्यात भगवंत आहे का नाही आहे. आपल्याला आता पण ज्ञानेश माऊली अवतरण करायचं का याच्यामध्ये भगवंत आहे, उदाहरण पटवून द्यायचं का, असं नाहीये. आपली विवेकबुद्धी आपल्याला समजायला पाहिजे ना. प्राण्यांना विवेकबुद्धी नाहीये. आपल्याला जन्म का दिलाय की आपल्याला ती विवेक बुद्धी मिळाली आहे. त्या विवेकबुद्धीचा आपल्याला व्यवस्थित वापर करून द्यायचा आहे. आणि ही विवेकबुद्धी आपल्याला कोणाकडे गेल्यावर मिळते हो, सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर मिळते. भगवंतांनी सांगितलं आहे की सद्गुरूंना तुम्ही त्यांच्या चरणी जावा, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि तुम्ही स्वतःचं कल्याण करून घ्या. आजच्या या प्रवचनरूपी सेवेमध्ये थोडं सांगायचा प्रयत्न केलं की सद्गुरू आपल्या पाठीशी असतात. सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. फक्त आपला भाव आणि आपला विश्वास तेवढा 100%च्या पेक्षा 101% असला पाहिजे. तर असं विचार करून आपण आपल्याला जो दिलेला मार्ग आहे आपण हा पुढे त्याचा तप करत राहावं, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतोय. कुंडली गवाधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.